तर आम्ही तो निर्णय या ठिकाणी घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाहीये। या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत। आज आता आम्ही किती दिवस थांबायचा हा विषय आहे, अन्यथा हा मोर्चा पुढे आम्हाला कंटिन्यू करावा लागेल। आणि खंत वाटत आहे की इतके 4 दिवस या ठिकाणी लोक बसलेले आहेत, तरी ऊर्जा मंत्री किंवा त्यांचे काही प्रतिनिधी या ठिकाणी बघायला देखील आलेले नाहीत। तर त्यामुळे प्रशासनाला आणि या ऊर्जा मंत्री साहेबांना आमची एकच रिक्वेस्ट आहे, आज आमच्याकडे बघा, नाहीतर येणाऱ्या विधानसभेत नक्कीच आपण तुम्हाला काय आपली दिशा आहे ती आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दाखवलीच आहे। सर मुझे बताइए आपके आंदोलन का मुख्य उद्देश्य क्या है और आप सरकार से क्या मांग आपकी है? यहाँ पर सर या ठिकाणी महाराष्ट्रातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व 20 कंत्राटी कर्मचारी हे 24 ऑगस्ट रोजी आपल्या न्याय मागण्यांसाठी रेशीमबाग मैदान नागपूर येथून मोर्चा घेऊन या ठिकाणी या राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या घराकडे हा मोर्चा घेऊन चालले असताना पोलिसांनी हा मोर्चा संविधान चौकामध्ये अडवलेला आहे। आज या 20 कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाचा हा 4था दिवस आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे नागपुरामध्ये नाहीयेत, परंतु जोपर्यंत ऊर्जा मंत्री साहेब आम्हाला भेटत नाहीयेत, आमच्या मागण्यांबाबत आम्हाला ठोस आश्वासन देत नाहीयेत, तोपर्यंत हे आंदोलन आम्ही या ठिकाणी मागे घेणार नाहीये। या कंत्राटी कामगारांच्या 2 प्रमुखच मागण्या आहेत की कायम कामगारांप्रमाणे यांना वेतनवाढ देखील मिळालीच पाहिजे, कारण आशिया खंडामध्ये सर्वात मोठ्या असलेल्या संघटनेचं या वीज कंपन्यांमध्ये या कंत्राटी कामगारांचा देखील मोलाचा वाटा या ठिकाणी आहे। आणि तसंच या ठिकाणी जे काही कंत्राटदारांनी या सर्व कंत्राटी कामगारांचं जगणं हराम करून ठेवलेलं आहे। कामाला लागताना पैसे, दर महिन्याला पगारातनं पैसे, ESI PFचे पैसे हे खाऊन खाऊन कंत्राटी कामगार जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत। त्यामुळे हरियाणा सरकारप्रमाणे कंत्राटदार मुक्त रोजगार या कंत्राटी कामगारांना दिला तर हे कंत्राटी कामगार सुखी व समाधानी होतील। व आमची आशा आहे की ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याबाबत सकारात्मक निर्णय घेतील। तसे आदेश देखील त्यांनी कामगार खात्याला दिलेले आहेत। तर आम्ही तो निर्णय या ठिकाणी घेतल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाहीये। या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत। आज आता आम्ही किती दिवस थांबायचा हा विषय आहे, अन्यथा हा मोर्चा पुढे आम्हाला कंटिन्यू करावा लागेल। ठीक है, आपके संगठन में इस आंदोलन में कहाँ के लोग, कौन कौन से स्टेट के लोग यहाँ पे शामिल है, बता सकते हैं आप? महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यातील इथे कंत्राटी कामगार या ठिकाणी उपस्थित आहेत। 9 जिल्ह्याचे पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि वितरण, पारेषण, निर्मितीमधील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विजय कांबळे, पुणे प्रादेशिक विभाग संघटन मंत्री। आज या ठिकाणी आपण सर्वच 36 जिल्ह्यामधून महावितरण, महापारेषण, महाजनरेशन तिन्ही कंपनीमधून या ठिकाणी लोक आंदोलनासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। तर सर्वांना हीच अपेक्षा आहे की ऊर्जा मंत्री साहेबांची त्यांचे नागपूर भूमी त्यांच्या दारात आपण आलेले आहेत आणि लवकरात लवकर बैठक होऊन काहीतरी मार्ग निघावा। आपण शासनाला एकच म्हणत आहोत की हरियाणा पॅटर्न लागू व्हावा आणि जसे कायम कामगारांची पगार होत्या तसे आपली देखील पगार वाढवावी, ही एवढीच अशी अपेक्षा आपण या ऊर्जा मंत्री साहेबांच्याकडे ठेवलेली आहे। आणि खंत वाटत आहे की इतके 4 दिवस या ठिकाणी लोक बसलेले आहेत, तरी ऊर्जा मंत्री किंवा त्यांचे काही प्रतिनिधी या ठिकाणी बघायला देखील आलेले नाहीत। तर त्यामुळे प्रशासनाला आणि या ऊर्जा मंत्री साहेबांना आमची एकच रिक्वेस्ट आहे, आज आमच्याकडे बघा, नाहीतर येणाऱ्या विधानसभेत नक्कीच आपण तुम्हाला काय आपली दिशा आहे ती आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दाखवलीच आहे। ओके, ठीक है। कितने लोग अभी उपोषण पे बैठे हैं? आज 9 लोग यहाँ ठिकाणी उपोषण में बैठे। ठीक है। बाकी सब 36 जिले से सभी आदमी यहाँ आए हैं और उपोषण यहाँ चल रहा है।